इकडे कार्टून वादानंतर झालेलं डॅमेज कंट्रोल भरून काढण्याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावलेत असं दिसतंय। कारण मराठा मोर्चातील मागण्यांचा विचार करावा यासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केलाय। याच संदर्भात उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांसह आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेण्याची शक्यता आहे। यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांना मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय। दरम्यान शिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत आहे आणि मराठा समाज हा देखील शिवसेनेच्या विरोधात जाणार नाही असा विश्वास युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय। नक्कीच जेव्हा मराठा रिझर्वेशनचा जो विषय आलेला तुम्हाला देखील आठवत असेल उद्धव साहेबांनी पहिली भूमिका दिलेली की याच्यासाठी खास अधिवेशन भरवा आणि त्यांचा आवाज ऐकणं गरजेचं आहे। तर ती भूमिका आहेच। बघा जे हे राजकारण आहे, कारण ज्या चित्राचं ज्या मोर्चाशी संबंध नाही तो कसा तरी जोडून त्याच्यावरनं वाद निर्माण करायचं हे मला वाटतं राजकीय एक कारस्थान आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पक्ष तिथे जाऊन मराठवाड्यात गरज असताना मदत करू शकतो आणि जो पक्षप्रमुख ह्या मोर्चांवर पहिलंच सांगू शकतो की याच्यासाठी खास अधिवेशन भरवा, त्या पक्षाची अशी भूमिका त्या समाजाच्या विरोधात कधी नसते। याच संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया। आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, आधी सगळं व्यंगचित्राचं प्रकरण, त्याच्यानंतर शिवसेनेची भूमिका आणि आता शिवसेना पक्षप्रमुख राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याचं कळतंय। कशा प्रकारे पावलं टाकली जात आहेत या अनुषंगाने? निश्चित अश्विन, काल एक महत्वाची बैठक जी आहे मातोश्रीवर पार पडली। या बैठकीत गटनेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे त्याचबरोबर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते, आमदार खासदार उपस्थित होते। या बैठकीमध्ये या व्यंगचित्रवादावरून जे काय शिवसेनेविरोधात किंवा सामना विरोधात जो काय रोष आपल्याला गेल्या 2-3 दिवसात बघायला मिळाला लोकांचा, तो कसा शमवण्याचा प्रयत्न करता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली। आणि त्याचबरोबर शिवसेनेने जी पहिली मागणी केली होती की अॅट्रॉसिटीचा मुद्दा असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मोर्चाला जरी पाठिंबा दिला असला शिवसेनेने तरी हे सगळे जे मुद्दे आहेत हे रस्त्यावरती आंदोलनं करून मिटणार नाहीयेत। त्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवावं लागेल आणि या विशेष अधिवेशनात सर्व पक्षीयांनी आपली आपली मतं जी आहे रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। त्यानंतरच यावरती ठोस काहीतरी संसदीय तोडगा निघू शकतो, विधिमंडळात यामध्ये तरतूद करता येऊ शकते। मात्र ह्या सगळ्या रास्त मागण्यांनंतर सुद्धा शिवसेना कुठेतरी या कार्टून वादामुळे बॅकफूटवर गेलेली होती। आता या संदर्भात काय पावलं उचलू शकू याबाबत आता चर्चा सध्या सुरू आहे शिवसेनेमध्ये आणि त्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून हे जे निवेदन आहे हे निवेदन राज्यपालांकडे देण्याची आता मागणी केलेली आहे आणि त्याच संदर्भात ही भेट आज संध्याकाळी होणार आहे। ऋत्विक, या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।